नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ATL स्पीडी JNPT CFS येथे महिला दिन उत्साहात साजरा। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ATL स्पीडी JNPT CFS येथे मंगळवारी दिनांक 10 मार्च रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात कंपनीतील सुमारे 70 महिला कर्मचारी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या। महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि आरोग्य जनजागृतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्स्फूर्त वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली। त्यानंतर CFS प्रमुख कॅप्टन मयूर परळकर, वैशाली म्हात्रे, योजना पाटील, श्वेता पाटील, सोनिया ठाकूर, नंदिनी माधवी आणि रत्नप्रभा मोकल यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ भावनाताई घाणेकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा बोरकर व डॉक्टर मोना बोरकर, कस्टम सुप्रिटेंडंट सौ रूपम तसेच CFS प्रमुख कॅप्टन मयूर परळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी ATL स्पीडीचे कर्मचारी श्री सत्येंद्र कडू यांनी सुंदर आणि आकर्षक रांगोळी साकारून कार्यक्रमाचे वातावरण अधिक मंगलमय केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता पाटील यांनी प्रभावी आणि सुरेख पद्धतीने केले। यावेळी डॉक्टर कृष्णा बोरकर व डॉक्टर मोना बोरकर यांनी महिलांच्या आरोग्य, स्वच्छता व नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत मोलाचे मार्गदर्शन केले। नगराध्यक्षा सौ भावनाताई घाणेकर यांनी महिलांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवून नेतृत्व स्वीकारावे असा प्रेरणादायी संदेश दिला। तसेच CFS प्रमुख कॅप्टन मयूर परळकर यांनी महिला सक्षमीकरण, आत्मविश्वास आणि कार्यक्षेत्रातील प्रगती याविषयी मार्गदर्शन करत महिलांना प्रेरित केले। कार्यक्रमादरम्यान प्रत्येक महिला कर्मचारीस कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून फुलझाड व ATL स्पीडी लोगो असलेली बॅग भेट देण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी HR विभागातील प्रणित पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच सहभागी महिला कर्मचाऱ्यांचे आभार मानले। यानंतर महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध इंडोर गेम्सचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रम अधिक आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून उपस्थित सर्व महिला कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले। तसेच तालुक्यातील प्रत्येक प्रकल्पात महिला दिनाचे आयोजन करण्यात यावे असे आवाहनही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सौ भावनाताई घाणेकर यांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।